नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडकी बहिणींना 17 ऑगस्टला 3,000 रुपये मिळणार आहेत. फक्त या 2 अटी लागू असणार आहेत. तर नेमकी कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, जे 2 अटी कोणत्या आहेत, ए टू जेड माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला जाणून घेऊया महत्त्वाचा अपडेट. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला भरपूर जणांनी अर्ज भरलेले आहेत, काही जणांनी भरत आहेत. तर 3,000 रुपये कोणत्या बहिणीला व महिलांना मिळणार आहे पहा. ज्या बहिणीचं व महिलांचं अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर किंवा अप्रूव्ड झाला असेल, त्याच महिलेच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी येणार आहेत. हा झाला पहिला अट. दुसरं अट म्हणजे ज्या बहिणीचं व महिलांचं आधार कार्डाला बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. ह्या योजनेचे पैसे डेबिटच्या माध्यमातून येणार आहेत. त्यासाठी बँक अकाउंटला आधार लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला कोणतं आधार लिंक आहे हे जर तपासायचं असेल तर अगोदर आपण व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन पहा आणि तुमचा कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे हे चेक करा. तर तुम्हाला हव्या त्या बँकेमध्ये पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन NPCIचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यांना DBTला लिंक करा असं सांगायचं आहे. तेही करून तुम्हाला जर तुमच्या खात्याला आधार लिंक होत नसेल, इनॅक्टिव्ह दाखवत असेल, तर तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जाऊन तुम्हाला डिजिटल कार्ड खातं काढायचं आहे. त्यांनी तुम्हाला डिजिटल अकाउंट बनवून देतील. तुम्हाला डायरेक्टली आधार लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला तिथे पैसे येतील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणींच्या व महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये कसे मिळणार आहे हे आपण पाहिलं आहे. तर 17 ऑगस्टला पुणे येथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये DBTच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. तर हा एक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा अपडेट होता. हा व्हिडिओ जास्ती मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. जय जय महाराष्ट्र.